शेतकऱ्यांसाठी आणखी 1346 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। मराठवाड्यासाठी आतापर्यंत 2829 कोटींचा निधी दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये आता आणखी निधीची भर घातली गेलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी सरकारचे 3 मोठे निर्णय नवीन जाहीर झालेले आहेत। सर्व बातम्या पाहायला मिळतील। पीक विमा नुकसान भरपाईबाबत मोठे अपडेट आलेले असून आता पुन्हा एकदा सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केलेला असून आता काल 5 जिल्ह्यात पैसे जमा झाले। आज पण पैसे वाटप होणार आहेत। सर्व याद्या बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात बातम्या। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। राज्यात अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। विजांसह पावसाचा जोर वाढणार। अतिवृष्टीची मदत मिळाल्याने बळीराजाची दिवाळी उत्साहात साजरी होणार। अतिवृष्टीची मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहेत पुढे याद्या बघणार आहोत। त्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महत्त्वाची बातमी आहे। सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी। मजुरीमध्ये वाढ, उत्पन्नामध्ये घट। सध्याची परिस्थिती सोयाबीनच्या दरामध्ये देखील घट बघायला मिळत आहे। 5000 रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा शेतकऱ्यांना आहे अपेक्षा। नाफेडच्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा। भारतीय बाजार कोसळलेले आहेत। उत्पादक सध्या स्थितीला अडचणीमध्ये। कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। 1500 रुपयांपर्यंत दर। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड। अनुदान बँक खात्यात जमा। याद्या आलेल्या आहेत। 1.25 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा। यामध्ये पैसे वाटप अजून सुरू आहे। तसेच पैसे वाटप होणारा पहिला जिल्हा अहिल्यादेवी नगर असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे यादी पाहणार आहोत। तुमच्या जिल्ह्याचं देखील नाव कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्की देऊ। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये सणासुदीच्या काळात मिळणार का? शेतकऱ्यांमध्ये प्रश्न। लाभार्थी शेतकऱ्यांचा सवाल। खर्चासह रब्बीच्या तयारीस मिळेल दिलासा। जर आता लवकरच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले तर पेरणीला एक थोडासा आधार शेतकऱ्यांना मिळेल। महत्त्वाचे अपडेट आहे। 24-25 मोठ्या प्रमाणात पावसाची तारीख। सध्या स्थितीला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा। ई-केवायसी तुर्तास थांबवलेली आहे। आता ई-केवायसी न करता यावेळेस हप्ता देखील जमा होणार। लाडकी बहीण योजनेत 12,431 लाडक्या भावांची घुसखोरी। त्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन घोटाळा हा उघड आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये माहिती। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या। माढा तालुक्यात काँग्रेस कमिटीचे कार्यालयासमोर पिटले भाकरी आंदोलन। अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यात यावा मागणी। दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन कागदावरच। ई-केवायसी अडथळ्यामुळे वितरणास होतोय विलंब। ई-केवायसी शेतकरी मित्रांनो करून घ्या, हप्ता मिळेल। शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या, पिकाला योग्य भाव द्या अशी मागणी आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट। शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार? अजून बरेच शेतकरी मदतीपासून वंचित। अजून बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही। महत्त्वाची बातमी आहे। योग्य वेळी कर्जमाफी करू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती। त्यांनी सांगितलं की योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। मात्र सध्याची योग्य वेळ आहे कारण की मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांचा सवाल। महत्त्वाची बातमी। आतापर्यंत 8139 कोटी रुपये वितरित झालेले आहेत। आता उर्वरित राहिलेले पैसे देखील मिळणार आहेत। ज्यांना पैसे मिळाले नसतील किंवा तुमच्या जिल्ह्यात जर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नसतील तर आता तुम्हाला पण मिळतील। आजपासून पुन्हा एकदा वाटप सुरू होत आहे। यामध्ये जर विचार केला तर सांगलीचा देखील समावेश आहे। दुसरा जिल्हा सोलापूर, तिसरा धाराशिव या ठिकाणचे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर कळंब तालुका, तुळजापूर, बार्शी तालुका, करमाळा तालुका या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप होणार आहेत। अजून याद्या पुढे आपण बघूयात। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला इनोव्हेज 81 या हरभरा व्हरायटीतून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर लवकरात लवकर आता हरभऱ्याची ही व्हरायटी घेऊन तुम्ही अधिक उत्पन्न घेऊ शकता। कारण की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील या व्हरायटीची पेरणी केली होती व त्यांना चांगले उत्पादन मिळालेले होते। अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे। हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी इनोव्हेज 81 हरभरा व्हरायटी घेऊ शकता।
बाधित क्षेत्र 3 हेक्टर मानून मदत, राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ, वाळीव क्षेत्रासाठी 648 कोटींची तरतूद, ही वाढवलेली रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। आता सध्या स्थितीला नवीन निधी जाहीर झालेले शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय, मात्र बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या बँक खात्यात अजूनपर्यंत पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले नाहीत। नेमके पैसे कधी मिळणार असा प्रश्न देखील उपस्थित। सध्या स्थितीला सोन्याचे बाजारभाव गगनाला, सोयाबीनला केवळ 4,000 रुपयांचा दर, शेतकऱ्यांची दिवाळी नैराश्याच्या सावटामध्ये, योग्य दरामध्ये सध्या स्थितीला सोयाबीनला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दरामध्ये सध्या स्थितीला चढउतार। पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला 1,500 रुपयांचा जास्तीत जास्त दर, कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 950 रुपये, 4,723 क्विंटलपर्यंत आवक पुणे या बाजार समितीमध्ये। रब्बी हंगामासाठी खतांची नो चिंता, 2.17 लाख मेट्रिक टन खतांचे नियोजन, कृषी विभागाचा दावा, विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याची गरज। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता खतांचं नो टेन्शन अशी बातमी आता बघायला मिळत आहे। रब्बीसाठी शेतकऱ्यांना खतांची अडचण पडणार नाही, मोठ्या प्रमाणामध्ये आता खतांचा साठा उपलब्ध झालेला आहे। महत्त्वाची बातमी, पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात याद्या जाहीर झालेल्या आहेत। यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन बघा। जर असेल तर डायरेक्ट पैसे आताही तुमच्या बँक खात्यात जमा होतील। आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा नागपूर बघायला मिळत आहे। या ठिकाणी हेक्टरी 17,000 तर काहींना 18 ते 500 रुपयांची रक्कम मिळणार आहे, म्हणजे 18,500 रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत। त्यानंतर काहींना 17,000 रुपयांचा पीक विमा देखील मिळणार आहे, त्यामुळे कसली काळजी चिंता करण्याची गरज नाही। तसेच दुसरा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात देखील हेक्टरी 20 ते 22,000 रुपये वाटप होणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही पूर्ण रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। त्यानंतर वर्धा जिल्हा याही ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेलं आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार यादी आपण पुढे पाहूयात। नुकसान लाखोचे, मदत अवघी 7,500ची, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची गरज। सध्याची परिस्थिती शेतकरी मित्रांनो, तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा। 12,000 भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, 164 कोटींचा घोटाळा समोर आलेला आहे। तब्बल 164 कोटींचा घोटाळा समोर आलेला असून आता 12,000 लाडक्या भावांनीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं चित्र स्पष्टपणे उघड। शेतकऱ्यांनो सावधान, खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आयडी ब्लॉक होणार। सध्या स्थितीला फार्मर आयडी नसेल किंवा ब्लॉक असेल तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही कोणीही खोटी कागदपत्रे दिले तर फार्मर आयडी ब्लॉक होऊ शकते, ही गोष्ट देखील लक्षात घ्या। सध्या स्थितीला ही माहिती देखील जाहीर झालेली आहे। फार्मर आयडी देखील काढून घ्या, पीक विम्याचे देखील पैसे मिळतील। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार, शिंदेंचं आश्वासन। लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट म्हणून ऑक्टोबरचे 1,500 रुपये मिळणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार। लक्ष्मी पूजनालाच पावसाची हजेरी लागलेली होती। 2019 नंतर पहिल्यांदाच दिवाळीमध्ये पाऊस बघायला मिळत आहे। सध्या स्थितीला विचार जर केला तर काल जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव असेल, त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळेचे भाग असेल, पावसाने हजेरी लावली। पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील आहे, सतर्क रहा। महत्त्वाची बातमी, बार्शी तालुक्यातील अतिवृष्टी बाधितांना पण दिलासा मिळणारच आहे। तसेच आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। होय, आता शेतकरी मित्रांनो 110 कोटी रुपयांचा नवीन निधी जाहीर केलेला असून डायरेक्ट हा वाटप करण्यात येणार आहे। डायरेक्ट बँक खात्यामध्ये हे पैसे आता सोडण्यात येणार आहे। त्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे। लोकमत पेपरवरती देखील ही बातमी आलेली असून आजपासून पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असं टाकलेलं आहे। तर यामध्ये बघा, बार्शी तालुका याही ठिकाणी पैसे मंजूर झाले आहेत। त्यानंतरचा विचार जर केला तर तुळजापूर तालुका, परंडा तालुका, करमाळा तालुका, पंढरपूर तालुका शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तंटा मिटणार अन मालकी मिळणार, 30 दिवसात जमीन मोजणी होणार। राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोजणीसाठी खासगी सध्या स्थितीला जर विचार केला तर भूमापंकांची नियुक्ती बघायला मिळत आहे। जमीन मोजणीचा निपटारा 30 दिवसामध्ये आता पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। आता इथून पुढे डायरेक्ट खुशखबर।
महत्त्वपूर्ण बातमी पहिल्याच वेचणीला सध्यास्थितीला कापूस कमी दरामध्ये खासगी व्यापाऱ्यांना सध्यास्थितीला दर कमी देत असल्याची माहिती। कापसाला चांगला बाजारभाव 9,000 रुपयांचा मिळावा अशी देखील शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। शेतकरी मित्रांनो, पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत। आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन बघा। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता 60,73,00,000 रुपये मंजूर झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट हे पैसे वाटप करण्यात येणार आहेत, म्हणजे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे आता कसलीही काळजी शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही। तर परभणी हिंगोलीकरिता 60,73,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले असून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते डायरेक्ट आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार लगेच पुढे आपण पाहूयात। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचं आहे। राज्य शासनाच्या वडीलपतीच्या अटीमुळे लाडक्या बहिणीची EKYC रखडली। सध्याची परिस्थिती EKYC केली तरच पुढे हप्ते मिळणार आहेत सरकारने सांगितलं आहे। मात्र सध्यास्थितीला EKYCला स्थगिती दिलेली असून जरी राहिली असेल तरी हप्ते मिळण्याची शक्यता सांगितली आहे। महत्त्वाची बातमी आहे पाचोरा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा हात। 43,99,21,000 रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा, बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरू। महत्त्वाची बातमी आहे धारूरच्या 34,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। 26 कोटींचं अनुदान जमा। सध्यास्थितीला आता तुम्हाला वाटत असेल दिवाळी तर होत आलेली आहे, मात्र पैसे कधी मिळणार तर आता वाटप सुरू। महत्त्वपूर्ण बातमी आहे 80 लाख शेतकरी खात्याचा डाटा सरकारकडून अपडेट झालेला आहे, म्हणजे आता मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। डायरेक्ट आता DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी DBT प्रक्रिया आता सुरू होणार असून डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। त्यामध्ये 80 लाख शेतकरी बँक खात्यांचा आता सरकारकडून डाटा जे आहे ते अपडेट करण्यात आला असल्याची माहिती देखील बघायला मिळत आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, डायरेक्ट पैसे देखील तुम्हाला मिळून जातील। पीक विमा 17,000, नुकसान भरपाई 18,000 ती काहींना 19,000 रुपयांपर्यंत ही आता वाटप केली जाणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीत कशी मिळणार भरपाई? कागदपत्रे अपलोड करण्याचे काम सुरू। सर्व्हरला अडचण आल्यास सध्यास्थितीला होणार विलंब। एकंदरीत जर विचार केला तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना EKYC देखील करणे गरजेचे आहे। EKYC करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील बघायला मिळत आहे। यंदा रब्बी हंगाम 96,842 क्विंटल बियाणे लागणार। सध्यास्थितीला विचार जर केला तर क्षेत्र वाढण्याची शक्यता। महाबीज व खासगी कंपन्यांकडून सध्यास्थितीला मागणी। गहू हरभऱ्याचे सध्यास्थितीला मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढणार। महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी बघितली। तसेच पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार सर्व काय अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो। रोजची रोज झटपट ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईच्या रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।